नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आजची सकाळ ही अशी होती. सकाळी उठले, सगळी कामं आवरली, त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि कपडे पण धुवून घेतले लगेचच्या लगेच. कपडे धुवून झाले, चला म्हणलं आता वाळायला पण घालूया, कारण कडक असं ऊन पडलेलं होतं आणि माझ्या साईडला ना सकाळी 12पर्यंतच ऊन असतं आणि त्यानंतर सावली येऊन जाते. मग आता सध्या उन्हाळा आहे, त्यामुळे कपडे वाळण्यासाठी तर काही प्रॉब्लेमच येत नाही. आणि ऊन ना आता दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे आणि गरमी तर एवढी होत आहे ना, तर असं वाटतं थंड थंड पाण्यानेच मस्त आंघोळ करावी आणि पिण्यासाठी पण एकदम थंड थंड पाणी असावं म्हणून. तर त्यासाठीच काय झालं ना, होणे आमच्या माठासाठी स्टँडच नव्हतं. आम्ही असंच ठेवत होतो अगोदर, पण आता तो किचन वाटा छोटा आहे त्याच्यामुळे सगळं त्याच्यावरती बसणार नाही, यासाठी त्यांनी स्टँड मागवलेलं होतं ऑनलाईन. त्यांनी मला काही सांगितलेलं पण नव्हतं आणि मला हे ओपन करून बघितलं तर काही कळायला पण मार्ग नाही की काय आहे ह्याच्यामध्ये. मग त्यांनी मला सांगितलं हा हे स्टँड आहे म्हणून, पण 268 की 80 रुपयाला असं काहीतरी घेतलं आहे त्यांनी आणि मला खूप महाग वाटलं. पण क्वालिटी चांगली आहे. त्यांना म्हणलं अहो एवढं महाग कशाला घेतलं? ते म्हणे साधे घेतले तर चांगलं नाही वाटणार, त्यासाठी त्यांनी एवढं छान घेतलेलं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे खाली ग्लास ठेवण्यासाठी पण जागा होती. स्वयंपाक झालेला होता, कढी बनवलेली होती आणि ते वांग्याचे काप बनवलेले होते आणि सिंपल असं जेवण केलेलं होतं. लगेचच मग जेवायला बसलेलो की यांना पण मस्त आवडले जेवण, कारण त्याच्यासाठी फिक्की कढी बनवलेली होती आणि आमच्यासाठी तिखट कढी बनवलेली होती. माझी कढी खूप छान होते, फुटत वगैरे काहीच नाही. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर कमेंट करा, मी तुमच्यासोबत शेअर करेल. जेवण झालं त्याच्यानंतर झाडून वगैरे काढून घेऊया, कारण जेवण झाल्यानंतर तर झाडून काढावंच लागतं. त्यामुळे झाडून काढायला सुरुवात केलेली आहे आणि मी इकडे माझी कामं आवरत होते तोपर्यंत आहोंनी सगळ्यात मोठं काम केलं, ते म्हणजे की यांना झोप घालण्याचं. असं खेळता खेळता तो त्यांच्या पायावरती कधी झोपला माहिती नाही आणि माझं एक सगळ्यात मोठं काम झालं, कारण तो जागे असल्यानं मला झोप घालावं लागतं आणि ते घरी असल्यावरती तेवढं बरं असतं. मग ते त्याला झोप घालत होते आणि मी इकडे झाडून काढत होती, माझी कामं पटापट आवरून घेत होती. त्यानंतर मग आले किचनमध्ये आता जेवण तर करून झालेलं होतं, पण किचन वाटा मी काय आवरलेलं नव्हता. स्वयंपाक करून झाला, बाकीचे कामं केली आणि लगेचच जेवायला बसलेलो. आणि त्यानंतर मग म्हणलं आता किचन कट्टा पण स्वच्छ करून घेऊया. पलीकडच्या साईडला जे छोटं रॅक आहे ना, ते पण मला आज क्लीन करायचं होतं, बऱ्याच दिवसापासून काही केलेलं नव्हतं आणि तिथली जागा पण स्वच्छ करून घेऊया म्हणलं. कारण मी एकटी जरी यूज करत असले सगळ्या गोष्टी तरी पण माझ्याच हातोटीला लागत असतात आणि खराब होतात गोष्टी. त्यामुळे म्हणलं चला लगेच स्वच्छ करून घेऊया. त्यासाठी तारीच्या घासणीने खसा सगळं घासायला सुरुवात केलेली. अगोदर तर किचन वाट्यावरचा जो पसारा आहे तो सगळा एक एक करून उचलून घेतलेला. काही जास्त पसारा ठेवत नाही मी त्याच्यावरती, कारण ते चांगलं दिसत नाही त्यासाठी. आणि त्यानंतर मग ज्या टाईल्स आहेत ना थोड्याशा चिकट झालेल्या, तरी पण दररोजच घासते, पण ते म्हणजे रॅक उचलून रोज घासत नाही ना, त्यामुळे तिथं थोडंसं चिकट झालेलं होतं. मग तारीच्या साबणीने घासायला सुरुवात केली आणि छोटाच किचन वाटा आहे तरी पण 15 ते 20 मिनटं जातातच हे स्वच्छ करण्यासाठी. मग लगेचच सगळा किचन वाटा पण घासला आणि टाईल्स पण घासून घेतल्या आणि गॅसची शेगडी पण घासायला सुरुवात केलेली. कारण जेव्हा आपण किचन स्वच्छ करतो ना, त्यावेळेसच वाटतं की आपली सगळी कामं झालेली, तोपर्यंत आपण कितीही आवरा पण ते स्वच्छ दिसतच नाही, कारण आपला किचन वाटा स्वच्छ नसतो आणि बाकीचं स्वच्छ करून काय उपयोग. आणि सगळ्यांचं म्हणजे मेन अट्रॅक्शन म्हणजे एका गृहिणीचं किचन वाटाच असतो आणि तो क्लीन असला की सगळं व्यवस्थित दिसायला लागतं. त्यामुळे मग किचन कट्टा स्वच्छ केला आणि त्यानंतर पाणी टाकून वायपरने सगळं असं व्यवस्थित क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर माझी भरपूर भांडी पडलेली होती, कारण स्वयंपाकाची आणि जेवणाची पण भांडी राहिलेली होती. त्या अगोदर किचन वाटा वायपरने पाणी काढून घेतलेलं होतं, पण कपड्याने पण क्लीन करून घ्यावं म्हणलं, त्यासाठी कपडा घेऊन आले आणि लगेच स्वच्छ करून घेतलेला. कारण ज्यावेळेस आपण कपड्याने क्लीन करतो ना त्याच वेळेस तर मस्त असं कपड्याने स्वच्छ करून घेतला. आणि त्यानंतर मग मी माझ्या दुसऱ्या कामाला मोकळी, कारण माझी भरपूर अशी भांडी घासायची राहिलेली होती आणि थोडी एक्स्ट्राची कामं पण मला आज करायची होती, कारण आज आहो घरी होते की यांना सांभाळण्यासाठी आणि त्यांनी की यांना झोप पण घातलेलं होतं. तर मग लागले मी माझ्या कामाला, कारण जेवण केलं आणि बसलं ना मग कंटाळ येतो, त्यामुळे मी अजिबात बसत नाही. जेव्हाची कामं तेव्हाच करून घेते. आणि त्यामुळे मग माझी भांडी पण घासून झालेली. आणि त्यानंतर मला मी सांगितलं होतं तुम्हाला स्टोरेज रॅक घासायचं, ते वरती किचनवरती ठेवते ते घेतलं, पण एवढं सावकाशपणे घासत होते ना, कारण ते मला 2 वेळा लागलेलं आणि चांगले जखमच होऊन जाते, त्याला थोडीशी तेड आहे त्याच्यामुळे. मग ते घासून घेतलं आणि हा हंडा पण ना ठेवून नुसतं त्याच्यावर धूळ चढली होती, म्हणलं चला तो पण घासून घेऊया. आणि उन्हाळ्यामध्ये
ना दुपारी एवढी झोप येते ना, सध्या मला खूप घाण सवय लागली आहे की यांना झोपता मी स्वतः पण झोपून जात आहे. म्हणजे आराम पण होतो तेवढाच, पण त्याच गोष्टीमुळे माझे बाकीचे कामं पण राहून जातात. मग रात्री जागरण होतं आणि आता माठाचं स्टँड आणलं होतं आणि त्याच्यासाठी माठ पण तयार करून घ्यायचा होता. त्याच्यामुळे भरपूर अशी धूळ जमा झालेली होती. अगोदर साबणीने स्वच्छ असं करून घेतलं आणि त्यानंतर मग मिठाने मस्त असं मधातनं घासून घेतलं, कारण जे छिद्र बंद होतात ना ते मिठाने आपण घासून घेतलं ना तर ओपन होतात आणि त्यामुळे ना माठ छान पाझरतो. आणि जेवढा माठ पाझरणार ना तेवढं पाणी त्याच्यामध्ये थंडगार होतं. आणि खरं सांगते माझ्या माठामध्ये एवढं थंड पाणी होत आहे ना सध्या, हे केल्यामुळे खूप थंड. तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करून बघा. तुमचा माठ जर माठातलं पाणी जर थंड होत नसेल ना, मिठाने घासून बघा मधातनं, बाहेरून पण स्वच्छ घासून झाला होता. आता त्याच्यामध्ये पाणी भरून बघूया म्हणलं कुठे गळत तर नाहीये. मग त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं आणि सगळं किचनवरती जे भांडे घासून ठेवले होते ना ते पण पुसून सगळी लावून घेतली. आणि अशा प्रकारे माझं किचन नीटनेटकं आणि स्वच्छ दिसत होतं. किती छान वाटतं ना, आणि मनाला पण बरं वाटतं आपलं किचन असं नीटनेटकं दिसलं तर. माझं नॉन मॉड्युलरच किचन आहे, पण मी त्याला असं व्यवस्थित ठेवते. आणि माठ पण मस्त असं गॅलरीमध्ये बाहेर ठेवून दिला. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब